आदरणीय भुजबळ साहेबांनी सुद्धा माझ्या घरी भेट दिली। भुजबळ साहेब आपले कौटुंबिक संबंध आहेत आणि आपण घरी भेट दिली, आपण माझ्याबद्दल बाहेर सुद्धा बोलले, पण मी ह्याचा सर्व एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून ह्या सर्व प्रकारचं बारकाईने जेव्हा परिस्थिती ही बघितली त्याच्यानंतर मला हे लक्षात आलं की ह्या घटनेमध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांचा कुणाचाही संबंध नाही किंवा इतर समाजाच्या कुणाचाही संबंध नाही। हे जेव्हा सीसीटीव्ही फुटेज मध्ये काही लोकांचे चेहरे आले किंवा शहरामध्ये हे गावगुंड फिरत असताना जे लोकांनी बघितलं त्यांच्या चेहऱ्यावरून लक्षात आले हे कुणाशी ना कुणाशी निगडीत आहेत अध्यक्ष महोदय। आणि जेव्हा ह्यांचे कॉल रेकॉर्ड किंवा ह्यांचे सगळे रेकॉर्ड जर काढले ते हे त्या घटनास्थळी कुणाला बोललेत अध्यक्ष महोदय, हा फक्त माझ्या घराचा किंवा मतदारसंघाचा विषय नाही। बीड शहरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार झाला, हा पूर्ण महाराष्ट्राने बघितला। आणि हा प्रकार झाल्यानंतर समाजामध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काही लोकांनी प्रश्न केला। पण माझं घर चाललंय, माझं कुटुंब अडचणीत होतं, माझा लहान मुलगा अडचणीत होता साहेब, मी या विषयामध्ये खोटं बोलणार नाही। माझी विनंती आहे भुजबळ साहेबाला की भुजबळ साहेब आपण माझं झाल्यानंतर आपण या विषयामध्ये ह्याच्या खोलापर्यंत गेलो पाहिजे, ह्या कोऑर्डिनेटर कडून ह्याचे मास्टर माइंड काढले पाहिजे आणि ह्याचा तपास खालपर्यंत गेल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रासमोर चित्र आलं पाहिजे आणि आपण ह्याची न्यायालयीन मागाव ही माझी विनंती आहे। गृहमंत्री साहेब, मी एक आमदारांनी सभागृहातल्या सगळ्या आमदारांसमोर ही कळकळीची विनंती आहे की ते 7-8 तास माझं मतदारसंघात माझे घर जेव्हा जळत होतं, प्रत्येक व्यापाऱ्याचे दुकान जेव्हा फुटत होते ती मी परिस्थिती बघितली। माझी एवढीच प्रश्न आहे गृहमंत्री साहेबांना की 7-8 तासामध्ये पोलीस प्रशासन का